चेंबूर वार्ड 154 के शिवसेना मंच से एनसीपी शरद पवार गठ के उम्मीदवार शेखर चौहान के चुनावी कार्यालय का उद्घाटन शिवसेना नेता व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे की उपस्थिति में हुआ। इस दौरान भारी संख्या में शिव सैनिकों के साथ साथ स्थानीय लोग मौजूद थे। आदित्य ठाकरे ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर निशाना साधा और कहा कि बीजेपी सिर्फ वोट चोर ही नहीं बल्कि क्रेडिट चोर भी है। वह दूसरे के कामों का क्रेडिट खुद रख लेती है। हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो। ही मला टास्क माझी 5वी वगैरे शाखा असेल। प्रत्येक घरी सगळ्यांचं स्वागत होत आहे। मशाल पाहिल्यानंतर खरोखर आनंद होतो लोकांना। एकच आहे याच्यात की आपण केलेली कामं ही लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे। लोकांनी अनुभवलेली आहेत, लोकांनी पाहिलेली कामं आहेत, पण ह्याच्यात गेले 3 वर्ष जेव्हा महापौर नव्हते आणि प्रशासक होते ते प्रशासक मुख्यमंत्री कार्यालयातून चालत होते हे पण लोकांना कळणं गरजेचं आहे। कारण 25 वर्ष आपली लोकांनी पाहिलेली आहेत। 25 वर्ष म्हणजे 1997 पासून जवळपास 2002 पर्यंत एका व्यक्तीवर विश्वास ठेवून आपल्याला मतं मिळाली। ते व्यक्तीचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे। अर्थात त्याच्यात उद्धव पण आला आणि बाळासाहेब पण आला आणि ठाकरे पण आला। आता सोबत राजसाहेब पण आलेले आहेत। पवार साहेबांची ताकद आहे, आशीर्वाद आहे। आणि ह्या मुंबईमध्ये प्रत्येक गल्लीत काम करणारा खरा कार्यकर्ता म्हणजे आपला शिवसैनिक असतो आणि आपल्या युतीतला शिवशक्ती आघाडी जी आपली आहे त्याच्यातले आपण सगळे कार्यकर्ते आहोत। अर्थात चेहरे काही आपले नवीन नाहीत उमेदवारांचे, दिवस रात्र मेहनत करणारे आहेत, दिवस रात्र सेवा करणारे आहेत। पण हे सगळं करत असताना आपण कदाचित एकमेव पक्ष असू ज्यांनी 2002चा वचननामा असेल, 2007चा असेल, 2012चा असेल, 2017चा असेल, कामं पूर्ण करून दाखवलेत, वचन पूर्ती करून दाखवलेली आहे। मला वाटतं हा आणि आपल्यामध्ये दुसऱ्यांमध्ये फरक आहे। आपण नेहमीच सांगतो ना करून दाखवलं। आपण माझं डिसेंबरमध्ये मी जे वरळी डोमला प्रेझेंटेशन दिलं सगळ्यांनी पाहिलं होतं। हा ती आपण केलेली काम आहे, ती अभिमानाने सांगायची। सगळ्यांकडे ते पुस्तक आले का सॅफ्रन अँड ब्लॅक, ते पण आपण दाखवायचं। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे परवा मी आणि अमितनी जे नवीन प्रेझेंटेशन दिलं ते किती लोकांनी पाहिलं सगळ्यांनी? काय काय आवडलं तुम्हाला त्याच्यात? कोणी सांगू शकेल का काय काय आवडलं? बोलाचे मुद्दे सांगा साहेबांना। बस सेवेची। अच्छा ठीक आहे, मला तुम्ही सांगा बीएसटी बस किती लोक वापरतात? सगळे वापरतात। आता सोपं आहे, लोकांनी विचारलं की बीएसटी साठी काय करायचं, काय करणार तुम्ही? एवढंच सांगा, जे भाडेवाढ झालेली आहे, भाजपने भाडेवाढ केलेली आहे, भाडं तिप्पट केलंय, ते रद्द करून पुन्हा एकदा 5, 10, 15 आणि 20 रुपये, बरोबर? तसंच जुने सगळे रूट आपण सुरू करणार। 10,000 इलेक्ट्रिक बस आणणार। जे आपले पोलीस कर्मचारी आहेत, जे आपले शासकीय कर्मचारी आहेत, जे आपले बीएसटीचे कर्मचारी आहेत, जे आपले महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, 30-30 वर्ष त्यांनी सेवा केली मुंबईची आणि महाराष्ट्राची, त्यांना आपण हक्काची घरं मुंबई महानगरपालिकेच्या इस्टेटच्या प्रॉपर्टीवर देणार। आता हे एका बिल्डरच्या घशात टाकतात। जे अपने घरकाम करने वाले महिला, जो अपने धारावी हमारे पूरे कैंपेन का एक केंद्र बिंदु है, महत्वपूर्ण केंद्र बिंदु है, क्योंकि धारावी में जो अदानी ग्रुप से लूट चल रही है वो हम तो रोकेंगे ही। वहां से कोई भी नहीं हिलेगा जब तक धारावीकरों की पूरी मांगे पूरी नहीं होती। तो हम धारावीकरों के साथ में है और अगर आप देखें तो मुंबई हमारे साथ है। देखिए, मुझे तो पता था पहले बीजेपी वोट चोर है, अभी उनके साथ जो बैठे वो नोट चोर है, लेकिन क्रेडिट चोर भी अभी बनने लगे। आप अगर देखें तो जो भी मैंने प्रेजेंटेशन दिया था, मैंने सारे दस्तावेज, सारे फोटोज कोस्टल रोड के दिखाए थे। उसमें मुझे एक फोटो दिखाई है, प्लानिंग से लेके भूमि पूजन से लेके काम जब तक चल रहा था वहां तक, जहां फडणवीस साहब आपको दिखाई दे रहे हैं। मैं हूँ, उद्धव साहब है, हमारे सारे महापौर है, हमारे सारे जो नगर सेवक है वो है, लेकिन फडणवीस साहब तो कहीं नहीं है। तो क्या लेना देना उनका कोस्टल रोड से? बिल्कुल, बहुत सारे उम्मीदवारों को धमकाया जा रहा है। बहुत सारे उम्मीदवारों को अगर आप देखें, मनसे के एक उम्मीदवार को तो मारा गया सोलापुर में। तो मेरी यही एक विनती है मुख्यमंत्री महोदय से, क्योंकि वो गृह मंत्री भी है, कि एक दिन के लिए प्रचार छोड़िए और राज्य में
क्या चल रहा है जरा देखिए, आंखें खोले। देखिए अनअपोज अगर करना ही था तो चुनाव ही क्यों हो रहे? और मैं जिसने पीछे लिया ये अपने जो कैंडिडेचर फॉर्म्स है, मैं उनसे भी पूछना चाहता हूँ, आप आईने में कैसे देखते हो, खुद को कैसे देख सकते हो? यानी इतना आप इतने डरपोक हो गए कि आप अनअपोज करने लगे। आज तो आ रहे 2-3 वीडियोस चल रहे हैं। थाने में आपने देखा होगा कि पुलिस ने 3 लोगों को, अपक्ष उम्मीदवारों को पकड़ के लेके गए हैं। राहुल नार्वेकर जो हाउस के यहाँ स्पीकर है वो भी उसमें शामिल है। तो अगर ऐसे चलेगा तो लोकशाही का क्या रहेगा? चला मी तुम्हाला काय करतो, देवेंद्र फडणवीस साहेब आणि मी सोबत तुमच्या चॅनलवर येतो. मी सगळे आम्ही केलेली कामांचे फोटो दाखवतो. फडणवीस साहेबांनी त्यांनी दाखवा ते कुठे आहेत. कोस्टल रोडचं पहिलं जे काही प्लॅनिंग होतं तेव्हापासून भूमिपूजनापासून कामं होईपर्यंत मी दिसतोय, उद्धव साहेब दिसतात. मी ते फोटोज मध्ये मोठ्या स्क्रीनवर पण दाखवले. फडणवीस साहेब कुठेतरी दिसतात का? काडी मात्र संबंध नाहीये. नॉर्थ बाउंड कोस्टल रोड आहे जिथे 4 टोल लावलेत त्यांनी आणि अजून काम झालं नाही, 25% पण काम झालं नाही, त्याच्यात ते आहेत. साऊथ बाउंड हा पूर्ण आम्ही केलेला आहे. कुठेही छुपा कर नाही लावलाय, कुठेही टोल नाही लावलाय. आणि हे मी चॅलेंज देतो फडणवीस साहेबांना की आम्ही सोबत तुमच्या चॅनलवर येतो, त्यांनी त्यांचा फोटो दाखवा, मी माझा फोटो दाखवीन.